सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं मोर्चा काढला। यावेळी अदानी समूहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चात माजी आमदार वैभव नाईक तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले। बहुचर्चित छावा चित्रपटात शिर्के घराण्याबद्दल काही आक्षेपार्ह गोष्टी मांडण्यात आल्याचा आरोप सुहास राजे शिर्के यांनी केलाय। तसंच जर छावा चित्रपटात राजघराण्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आला तर चित्रपट बंद पाडू असा इशाराही राजे शिर्के यांनी दिला। जालन्यात महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। घनसावंगीत वाळू माफियांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला। या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानं महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं निषेध नोंदवलाय। दरम्यान महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना शस्त्रधारी संरक्षण द्या तसंच अवैध खनिज उपसा आणि वाहतुकी विरोधात कारवाई करा असा इशारा महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं दिलाय। दौंडच्या यवतमध्ये घरफोडी करून दहशत माजवणाऱ्या टोळीला यवत पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणातील चोरट्यांकडून 12,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। खासगी जहाजावर काम करणारा धुळ्यातील तरुण बेपत्ता झाला। यश देवरे असं या तरुणाचं नाव आहे। ओमान जवळील समुद्रात पडून तरुण बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कंपनीने दिली आहे। मात्र याबाबत विचारणा केल्यावर कंपनीनं उडवाउडवीची उत्तरं दिल्याची तक्रार यशच्या कुटुंबियांनी केली आहे। स्वस्तात सोनं देण्याचा आमिष दाखवून रायगडमधील व्यापाऱ्याकडून 1.5 कोटी रुपये लुटल्याची घटना घडली आहे। या दरोडेखोरांच्या टोळीमध्ये चक्क पोलिसांचा सहभाग असल्याचं तपासात उघड झालंय। या प्रकरणी पोलिसांनी 4 बेड्या ठोकल्या। कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात बनावट नियुक्तीपत्र बनवणाऱ्या टोळीला अटक झाली आहे। या टोळीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या सह्यांचं बनावट नियुक्तीपत्र छापून 2 जणांकडून 2.25 लाख रुपये उकळले। या प्रकरणी 2घांना अटक झाली आहे तर 3रा आरोपी फरार आहे। जालन्यातील तळणी गावात भारतीय सैन्य दलातून दिगंबर सरकटे हे सेवानिवृत्त होऊन गावी परतले। यावेळी गावकऱ्यांनी त्यांची गावातून घोड्यावरून जंगी मिरवणूक काढून त्यांचं स्वागत केलं। ते भारतीय सैन्य दलातील IB विभागात कार्यरत होते। गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील असं विधान नाशिकमध्ये पंकजा मुंडेंनी केलं। त्यामुळे पंकजा मुंडे नवा पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। पंकजा मुंडेंच्या वेगळ्या पक्षाबाबतच्या विधानावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। पंकजा मुंडेंना नव्या पक्षासाठी शुभेच्छा असं राऊत म्हणाले। दरम्यान छगन भुजबळांनीही ओबीसींचा पक्ष निघत असेल तर हरकत नसल्याचं म्हटलंय। तुम्हाला नसेल कळत पण मला राजकारण कळतंय ना, माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे ना ते। उद्योग मंत्री उदय सामंत नाराज असल्याची चर्चा आहे। उद्योग मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची वागणूक नीट नाही, काही कामं मंत्र्यांना न विचारता केली गेली असं पत्र उदय सामंतांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवलंय। पंकजा मुंडेंच्या शब्दात दम आहे, आम्ही त्यांच्या सोबत काम करायला तयार आहोत असं विधान काँग्रेस नेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। त्यांनी ओबीसी चळवळ सुरू केली तर आम्ही एकत्र काम करू असंही वडेट्टीवार म्हणाले। लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे। लाडकी बहीण योजनेद्वारे सरकारनं राज्याचे पैसे निवडणुकीत आपल्या स्वार्थासाठी वापरले अशी टीका पटोलेंनी केली। अमरावतीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। दर्यापुरात पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। त्यामुळे अमरावतीत शिवसेना ठाकरे पक्षातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। 200च्या वर पदाधिकाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा आलाय। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्यात। आत्मविश्वासानं आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरं जा असं आवाहन शिंदेंनी विद्यार्थ्यांना केलंय।
स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट सुरू करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदेंनी केली आहे। यातून राज्यातील गड किल्ल्यांच्या इतिहासाला उजाळा मिळणार असल्याची माहिती श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत दिली। रत्नागिरीतील दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या कामावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली। रुग्णालयाचं काम मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलंय। मुदतीत काम पूर्ण न झाल्यास ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येणार असा इशाराच योगेश कदमांनी दिलाय। एका वर्षाची मुदत अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना आणि त्यांच्या गटाला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय। अमरावती जिल्हा बँकेतील 14 तारखेच्या अविश्वास सभेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। बच्चू कडू गटाच्या संचालकांना अपात्र ठरवण्यासाठी हायकोर्टाच्या निकालानंतर सहकार विभागानं ही सभा बोलावली होती। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी पुण्याच्या सदाशिव पेठेत बॅनर लावण्यात आले। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं काळाची गरज आहे असा मजकूर लिहून हे बॅनर लावण्यात आले। सध्या या बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे।